घरात बसल्या बसल्या जर केक खायची इच्छा होत असेल आणि बाहेर कुठे जायची इच्छा होत नाही तर तुम्ही अशा पद्धतीचा रवा केक बनवू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे बनवण्याची। आता याच्यामध्ये जास्त साहित्याची गरज लागत नाही, अगदी सहज घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हा बनवून तयार होतो। आता याच्यामध्ये चॉकलेट बाइट्स वापरलेले आहेत, त्यामुळे ही या केकची टेस्ट आणखीनच वाढते। अतिशय चविष्ट असा बनवून तयार होतो, लहान मुलांना तर खूप आवडतो। आता इथं लागणाऱ्या साहित्यामध्ये इथं 2 केळी घेतलेले आहेत, 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा इथं वापरत आहे मी। पहिल्यांदा तर आपल्याला इथं साखर बारीक करून घ्यायची आहे, पिठी साखर बनवून घ्यायची। आता गोड तुम्हाला ज्या प्रमाणात हवे आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। पिठी साखर बनवून घेतल्यानंतर जे 2 केळी घेतलेले आहेत त्या मिक्सर मध्ये फिरवून घ्यायच्या, अशा मॅश करून घ्यायच्या, अगदी पेस्ट बनवून घ्यायची आणि ते साखरेमध्ये मिक्स करून घ्यायच्या। आता याच्यामध्ये आपल्याला तेलही वापरावं लागणार आहे, अर्धी वाटी तेल इथं आपण वापरणार आहे। 1 वाटी रवा आहे त्यामुळे इथं अर्धी वाटीला थोडंसं कमी इथं आपल्याला तेल वापरायचं आहे। आता हे जे सर्व साहित्य आहे आपण ते असं मिक्स करून घेतलेलं आहे। साखर ही पूर्ण अशी विरघळून झालेली आहे। त्याच्यानंतर आपण जो रवा घेतलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करून भिजवत ठेवावा लागणार आहे। आता याच्यामध्ये आपण जो रवा वापरणार आहे तो अगदी बारीक असायला हवा, जर मोठा असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचा म्हणजे तो बारीक होतो। आता हे मिक्स करून सर्व साहित्य किमान 10 मिनिटं तरी आपल्याला इथं रवा भिजत ठेवावा लागणार आहे। भिजल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये आपण दूध ऍड करणार आहे। आता लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला इथं दूध वापरावं लागणार आहे। साधारणपणे इथं अर्ध्या वाटी दुधाचा वापर होतो, फुल क्रीम दूध वापरायचं, त्यामुळे टेस्ट खूप वाढते केकची। आता इथं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी। आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये, जास्त घट्ट असेल तर केक थोडासा कठीण होतो, जास्त पातळ असेल तर केक अगदीच मऊसूत असा बनून तयार होतो, परंतु अशा पद्धतीचं मिश्रण परफेक्ट आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे। त्याच्यानंतर आपण इथं थोडंसं चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। आता इसेन्स असेल तर तुम्ही वापरा, नाही तर वेलची पावडर वापरली तरी चालेल। आता इथं मी थोडंसं इसेन्स वापरत आहे, म्हणजे अर्धा चमचा इथं इसेन्स घातलेला आहे। परत हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जो हा केक आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये बनाना वापरलेला आहे, परंतु अजिबात टेस्ट लागत नाही बनानाची, अगदी परफेक्ट असा चॉकलेट वापरल्यामुळे चॉकलेटी केक बनून तयार होतो। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरलेले आहे, त्यामुळे आता हलक्या हाताने हे मिश्रण मिक्स करावं लागणार आहे। जास्तही मिक्स करायचं नाही, अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण। त्याच्यानंतर आपण इथं आता अर्धी वाटी इथं चॉकलेटचे तुकडे घेतलेले आहेत, ते मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे, तेही अगदी हलक्या हातानेच इथं मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही हवे असेल तर मेल्ट करूनही घेऊ शकता हे चॉकलेट, परंतु मी आहे असेच वापरलेले आहे। केकच्या मध्ये मध्ये चॉकलेटचे बाइट्स खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खूप छान वाटतं, म्हणून अशा पद्धतीने मी इथं तुकडेच घातलेले आहेत चॉकलेटचे। केकचं मिश्रण हे बनवून तयार झालेलं आहे। आता आपण इथं केकसाठी भांडं तयार करून घेतलेलं आहे। केकच्या भांड्यामध्ये इथं बटर पेपर नसल्यामुळे मी इथं आपल्या वहीचा नोटबुकचा कागद वापरलेला आहे, त्यातला दोन्ही बाजूनी तेल लावून अशा पद्धतीनं सेट केलेला आहे। त्याच्यावरती बॅटर बनवून घेतलेलं आहे, ते ओतून घ्यायचं, पूर्णपणे अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा केक गोल आकारामध्ये झाला पाहिजे। अशा पद्धतीने थोडा टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जे बबल्स तयार होतात, एअर बबल, ते निघून जातील आणि परफेक्ट असा केक आपला कुक होईल। अशा पद्धतीने आता हे बॅटर बनवून मिश्रण तयार झालेलं आहे केकचं आणि सेट करूनही तयार झालेलं आहे। आता इथं मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे मोठ्या साईजमध्ये, ज्या साईजमधलं आपलं केकचं भांडं आहे त्याच्यापेक्षा मोठं असं पातेलं हवं, त्याच्यामध्ये मी आता केक बनवून घेणार आहे। इथं आपल्याला ओव्हनमध्ये वगैरे काही नाही बनवायचं, आपण पातेल्यामध्येच बनवून घेणार आहे। त्याच्यामध्ये स्टँड ठेवून दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये केक जे बॅटर आहे ते भांडं ठेवलं आणि इथं आपल्याला साधारणतः केक बनवून व्हायला 40 मिनिटं लागतात, 40 ते 45 मिनिटं लागतात हा कुक होण्यासाठी। केक परफेक्ट कुक होण्यासाठी जे आपण भांडं वापरणार आहे ते पहिल्यांदा प्रीहीट करून घ्यायचं, त्याच्यानंतरच आपण जे केकचं मिश्रण घातलेलं आहे ते ओतून घ्यायचं। अशा पद्धतीनं केक आपला परफेक्ट असा कुक झालेला आहे, चाकूच्या मदतीने आपण चेक करून पाहिलेलं आहे। आता आपण इथं काढून घेणार आहे भांड्यातून केक आणि सहज असा निघून तयार होतो। आपल्याला बटर पेपरचीही गरज लागत नाही, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अशा पद्धतीचा पेपर। त्याच्यामध्ये पेपर वापरत असताना मात्र आपल्याला शाईचा असलेला पेपर अजिबात नाही वापरायचा, अगदी कोरा कागद आपण इथं वापरलेला आहे आणि परफेक्ट असा स्पॉन्जी केक बनून तयार झालेला आहे। तेल वापरल्यामुळे काय होतं, अगदी स्मूथचा असा केक बनून तयार होतो। इथे आता केकचं कटिंग करून पाहणार आहे आपण कशा पद्धतीने झालेला आहे आणि तुम्हालाही इथं मी दाखवत आहे, अगदी स्पॉन्जी झालेला आहे केक। आता विकत आणल्यापेक्षा हा केक तर हेल्दीच आहे अशा पद्धतीचा।
ज्यांना बाहेरून आणलेला विकतचा क्रीमचा केक आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये चॉकलेट बाईट्स वापरल्यामुळे ही आणखीनच टेस्ट वाढते या केकची। रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका। अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात अतिशय टेस्टी असा केक बनून तयार होतो। केकचं टेक्स्चर इथं तुम्ही पाहिलेलंच आहे, अतिशय सुंदर दिसायलाही दिसत आहे आणि चवीलाही तेवढाच उत्तम झालेला आहे।